आम्ही जयनमान मित्रमंडळाचे सदस्य हे गेली 2 वर्ष आम्ही स्पर्धा राबवतोय आणि तुम्ही बघताच आहे चांगल्या जल्लोषात चालले, चांगल्या उत्साहात चालले आणि आम्ही कंटिन्यू चालवणार आहे। जी आपली लावणी होती पारंपरिक, ती पारंपरिक लावणी आपण स्पर्धेमध्ये उतरवली। बैल नांगरणी ओपन मध्ये आज स्पर्धा आणि बघा कसा आमचा ताफा चाललाय। बैल नांगरणी स्पर्धा आता मात्र गती लागले, जबरदस्त गती लागले। बैलांचा नंबर लागलेला आहे। काय नाव आहे बैलांचं? मारला नंबर? सगळे बैल लाईनीत उभे आहेत। नमस्कार मित्रांनो, आज बैल नांगरणी स्पर्धा ओपन मध्ये लांब लांबून एक बैल आलेले पिंट्या आणि शंकर नाव आहे। चांगला प्रयत्न करतो ड्रायव्हर निहार खावडे शेवटच्या टप्प्यात गेले आले। अतिशय सुंदर झेंडा उभा करा जोडीदार सुजित वेल्हे करता नामांकित ड्रायव्हर झेंड्यात गेला। आश्चर्य काकाचा मैदान आहे। नाव सांग। एका आणि मुंडा हे वाडीतले बैल आहेत आपल्या। आणि आता शुभमचा पोट लागणार आहे। बघूया शुभम काय करतो। नामांकित ड्रायव्हर आहे याला बघूया। सणाचा दिवस आहे पण आज बऱ्याच वर्षाने सण काय झाला झेंड्यात जात आहे। चला 11 नंबर घ्या पुढे 11 नंबर सुंदर आणि शंकर आणि पिंट्या त्या ठिकाणी गाडीचे भाग नाहीशी उशिरा पशिरा उपस्थित काय करतात कापडे माझ्या मामाच्या गावात आलेली वेळी आहे। बघा ड्रायव्हर काय हुशार हवा टाळा त्याच्यासाठी सुंदर काम केलं। झेंड्याच्या मध्ये वेळी आपल्याला म्हणून काही झाला याला या आडव्या दादांची किती आहे काय गरज नाही तुम्हाला पुढे जायची। दाबोदरा पळाला आला जोडीचा ड्रायव्हर कोण आहे सकाळच्या जोडी सुटली लंबवाने बसला ड्रायव्हर काय करतो जोडी सुटली मोठ्या ड्रायव्हर काय करतो
तो वजीरा गेला ओव्हर टप्पा पार करून गेला पुढे 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 जरा प्रयत्न गेला. अरे वजाने हातातला काकडा कुठे घालायचा नुसत्या बाहेरच्या बाहेर ठोकीत राहते. जोडी सुटली उजवीकडे माणसा डावीकडे टायगा रोहित गाण्याचा निर्वाहाचा ड्रायव्हर हे त्याला आडव्या आडव्याने गतीवाढायला पाहिजे वाढव त्याला. अरे आला जबरदस्त वेग लागला कुठे जातो आमची जोडी आले सुंदराचा वेग लागला कर्तानावर गेला कर्तान झाला पाहिजे अतिशय सुंदर ड्रायव्हरने आपला पेच कणारा लावला आणि शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुंदर. हा सोडाचा सुंदर वेग लागला त्याला कसं परिणाम तिकडे मित्रांनो ही होती लास्टची बैलजोडी बैल नांगरणी स्पर्धा. खूप सुंदर असं आयोजन होतं. फक्त ग्राउंडच थोडं ठीक नाही ग्राउंडवर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आता बघूया पारितोषिक वितरण होणार आहे. त्याचबरोबर 18 सेकंद शंकर आणि सोन्या 3 नंबरचे मानकरी आणि या भव्य दिव्य मैदानाचा 16 सेकंद 07 पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न शिरवलीकरांचा सोन्या आणि कात्रोडीकरांचा सुंदर 1 नंबरचे मानकरी. सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन. काय नाव आहे? 75 पॉइंट मध्ये पाहिलेली जोडी केदार वरदान प्रसन्न इंद्रिया आणि रायबा अशोक बोटके रामपूर तांबी ड्रायव्हर वैभव वागे आणि सगळे आयोजक बैलजोडीचं नाव सांग ना. सगळे येणारे तुम्ही एका बाजूला कितवा मैदान मारलाय? कितवा दुसरा मैदानातला 1 नंबरचा मानकरी शिरवलीकरांचा सोन्या आणि कात्रोडीकरांचा सुंदर. सोन्या आणि सुंदर येणारे इकडे एका बाजूला थांबा. आणि ही प्रथम क्रमांक शिरोळीचं ना गाव शिरव बहिरंगी. खूप सुंदर अशी बैलजोडी आहे पॉवरफुल. सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आता मग आता दुसरी शर्यत कुठे? हा उद्या परवा कधी? 4 तारखेला कुठे आहे ती? झोंबडीला आहे. मित्रांनो अशी होती ही बैल नांगरणी स्पर्धा. जबरदस्त असते. नॉर्मली अलिबागला ज्या शर्यत होतात त्या वेगळ्या असतात आणि ती वेगळी पद्धत आहे ना. तुमचं बैलजोडीचं नाव ही तुम्ही शर्यत जिंकल्या हार्दिक अभिनंदन तुमचं. पण जे नियोजन झालं ते कसं होतं आताचं? चांगलं होतं. ग्राउंड कसं आहे? मेन हा जो ग्राउंड आहे तो कसा व्यवस्थित नव्हता आजचं. अच्छा त्यामुळे बैलांना त्रास होतो का? होतो ना. त्रास झाला त्रास झाला तरी त्यांनी बाजी मारली. एवढ्या 16 सेकंदात तुम्ही केलं ते कसं काय? म्हणजे ट्रेनिंग वगैरे अगोदर पासून सुरू असते ट्रेनिंग आहे बैलांना. आणि किती नंबर मारलेत बैलांनी? 5 नंबर मारले. 5 मारलेत म्हणजे या वर्षात लगातार मारलेत. ह्याच्या अगोदर कुठे मारला? मारले नव्हते पण आम्ही शर्यतीत उतरले होतात. बैलांना का खास खाणं पिणं असतं का काय असं वेगळं असतात? कारण बघा अलिबागची जे शर्यत होतात त्याच्यात बैल वेगळे असतात. ह्याच्यात थोडं बुलेट आलाय ना बुलेट खाना बैलांना होता. आणि हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या शर्यतीसाठी बी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. काय नाव आहे बैलजोडीचं? संग्राम आणि तुफान. कितवा नंबर मारलाय? 7वा नंबर. 7वा. ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला. कसं काय मैदान वगैरे कसं होतं? हा व्यवस्थित होतं? चांगला नव्हता कसा त्याच्यामुळे बैलांना प्रॉब्लेम कमी झाला. कितवी शर्यत होती तुमची या वर्षाची? 10वी शर्यत आहे. 2 गुलाल लागले. याच्या अगोदर कुठे?
याच्या अगोदर आम्ही शिरवलीला मारला. आम्ही जयनमन मित्रमंडळाचे सदस्य हा हा हे गेली 2 वर्ष आम्ही स्पर्धा राबवतोय हा हा आणि तुम्ही बघताच आहे चांगल्या जल्लोषात चालले, चांगल्या उत्साहात चालले आणि आम्ही कंटिन्यू चालवणार आहे. जी आपली लावणी होती पारंपरिक, ती पारंपरिक लावणी आपण स्पर्धेमध्ये उतरवली. त्यामुळे आपल्या कोकणात हा जो खेळ आहे तो मोठा होईल, याचा ग्रो झाला पाहिजे. फक्त एवढंच आहे की थोडा मैदानात सुधारणा झाली थोडा होता जो आपण पुढच्या वर्षी त्यासाठी आपण प्रयत्न करू. कारण मध्ये मैदानात खड्डा होता ना, त्यामुळे बैल बाचकायचे. तर त्याची तुम्ही नियोजन केलं ते आम्ही पुढच्या वर्षासाठी भरून आणि काढू. खरंच खूप चांगलं नियोजन होतं तुमचं, खूप चांगलं नियोजन होतं. बाकी इतर गोष्टी एकदम फर्स्ट क्लास होत्या आणि असंच नियोजन आपल्या कोकण पट्ट्यात आपल्या या भागात झालं पाहिजे. ते चांगलं होतं आणि पुढे नक्कीच ग्रोथ होईल. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कापरे नाही, लालबाग कापऱ्याच्या अगोदर लालबाग तिकडे बैल नांगरणी स्पर्धा होती. नमस्कार, कसं आहेस? यस मस्त. आणि ही स्पर्धा आटपलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा वेगळाच व्हिडिओ आहे. बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.